इस्लामपूरमधून बातमी येते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत रयत विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्याकरता राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघेही बऱ्याच कालावधीनंतर एकाच मंचावर पाहायला मिळाले। कुलदीप माने आपल्या सोबत आहेत। कुलदीप, काय अपडेट्स आहेत या भेटीबद्दल? अश्विन, जसं सांगितलं की इस्लामपूरमधील रयत विकास आघाडी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे जिल्हा परिषद स्थापनेमध्ये। त्या जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्काराच्या निमित्तानं राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे काही वेळापूर्वी एका व्यासपीठावर आलेले आहेत। कार्यक्रम सध्या चालू आहे। राजू शेट्टींचं भाषण सुरू आहे। मात्र मागील पाऊण तासापासून हे दोघे एका व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसून देखील मागील पाऊण तासामध्ये दोघांच्या मध्ये एक वाक्य देखील बोलणं झालेलं नाहीये। त्यामुळे जे काही मागील 2 ते 3 महिन्यापासून दोघांच्या मध्ये चाललं होतं की दोघांच्यामध्ये दुरावा वाढतोय, ज्या पद्धतीनं दोघांच्याकडून वक्तव्य झाली, त्या वक्तव्याचा कुठेतरी कार्यकर्त्यामध्ये एक अस्वस्थता होती की दोघांच्यामध्ये एक वाक्यता यावी आणि एकत्र यावे। मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघं एकत्र आल्यानं कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण जरी असलं तरी अद्याप मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलेलं आहे। आता राजू शेट्टी नुकतंच भाषणाला उभं राहिले आहेत। दोघांच्या भाषणामधून काय मुद्दे आहेत ते समोर येत आहेत आणि पुढील शेतकरी संघटनेची नेमकी भूमिका काय असणार हे लवकरच स्पष्ट होईल। अश्विन, धन्यवाद कुलदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।